नमस्कार. आजच्या या नव्या सखोल चर्चेमध्ये म्हणजेच माहितीच्या एका विशेष वेधात खूप खूप स्वागत. आजचा आपला विषय एका अशा अफाट व्यक्तिमत्वाचा वेध घेणार आहे म्हणजे ज्यांच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. अगदी बरोबर. आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील एक अत्यंत आक्रमक, पुरोगामी आणि धडाडीचे समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे यांच्याबद्दल, ज्यांना आज संपूर्ण महाराष्ट्र प्रबोधनकार ठाकरे या नावाने ओळखतो. या माहितीच्या आधारे आपले मुख्य उद्दिष्ट काय आहे तर एका अशा व्यक्तीच्या आयुष्यातील आश्चर्यकारक पैलू उलगडणे ज्यांनी बालपणी 18-20 दारिद्र्य पाहिले. म्हणजे विचार करा, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी रबरी स्टॅम्प बनवण्यापासून ते रस्त्यावर ग्रामोफोन विकण्यापर्यंतची कामे केली आणि पुढे जाऊन आपल्या प्रखर लेखणीने घणाघाती वक्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्राला जागे केले. चला तर मग यावर सविस्तर प्रकाश टाकूया. नक्कीच. प्रबोधनकार ठाकरे हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर एक अत्यंत तेजस्वी आणि निर्भीड प्रतिमा उभी राहते. इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे प्रबोधनकारांच्या व्यक्तिमत्वाचा प्रचंड आवाका. ते केवळ एखाद्या विशिष्ट चौकटीत अडकलेले लेखक नव्हते. ते एक कट्टर उदारमतवादी विचारवंत होते, जुन्या बुरसटलेल्या परंपरांवर प्रहार करणारे अत्यंत आक्रमक वक्ते होते, एक झुंजार पत्रकार होते. खरंय. आणि या सगळ्यासोबतच ते तर्कशुद्ध मांडणी करणारे एक सखोल इतिहास संशोधकही होते. त्यांच्या विचारांची खोली आणि प्रत्यक्ष कृती करण्याची त्यांची वृत्ती पाहिली तर तत्कालीन समाजसुधारकांच्या मांदियाळीत त्यांचं स्थान अत्यंत वेगळं ठरते. तर त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1885 रोजी पनवेल येथे एका CKP म्हणजेच चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुटुंबात झाला. पण त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल वाचताना एक अत्यंत रंजक ऐतिहासिक धागा समोर येतो. त्यांच्या घराण्याचं मूळ आडनाव ठाकरे नव्हतेच असे म्हटले जाते. यामागे नेमका काय इतिहास आहे? हा इतिहास खूप जुना आणि रंजक आहे. त्यांच्या घराण्याचं मूळ आडनाव धोपडकर असे होते. धोपडकर? हो. या नावामागचं कारण असे की त्यांच्या पूर्वजांकडे नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील धोपड नावाच्या किल्ल्याची जबाबदारी होती. किल्ल्याच्या या जबाबदारीमुळेच त्यांना धोपडकर हे नाव पडले. अच्छा, म्हणजे एका किल्ल्यावरून हे नाव आले? हो, अगदी. आणि हा स्थलांतराचा प्रवासही मोठा आहे. त्यांचे पंजोबा कृष्णाजी माधव धोपडकर उर्फ आप्पासाहेब हे रायगड जिल्ह्यात पाली येथे राहायचे. त्यानंतर त्यांचे आजोबा रामचंद्र उर्फ भिकोबा धोपडकर हे तिथून पनवेलला येऊन कायमचे स्थायिक झाले. म्हणजे एका किल्ल्याच्या जबाबदारीवरून सुरू झालेला हा प्रवास पनवेलपर्यंत येऊन पोचला. मग हे धोपडकर नाव ठाकरे कसे झाले? पनवेलला स्थायिक झाल्यावर केशवरावांचे वडील म्हणजे सीताराम यांनी मोठे झाल्यावर पनवेलकर हे आडनाव लावण्यास सुरुवात केली. कारण ते पनवेलचा रहिवासी झाले होते. बरोबर. पण जेव्हा सीताराम यांनी आपला मुलगा केशवराव यांना शाळेत घातले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा आपले मूळ कौटुंबिक आडनाव शोधून काढले आणि शाळेच्या दप्तरी ठाकरे हे आडनाव नोंदवले. एका अर्थाने महाराष्ट्राच्या इतिहासात गाजलेल्या ठाकरे या नावाची ही एक नवी आणि अधिकृत सुरुवात होती. हा प्रवास खरोखरच विलक्षण आहे आणि इथून पुढे त्यांच्या आयुष्यात स्थैर्यापेक्षा प्रवासाचाच भाग जास्त राहिला असे दिसतंय. हो, कारण वडिलांच्या नोकरीत सतत बदल्या होत असत. त्यामुळे केशवरावांचं शिक्षण एका जागी होऊ शकले नाही. पनवेलच्या म्युनिसिपल स्कूलमध्ये मराठीतून 5वी पर्यंतचे शिक्षण, मग दादर इंग्लिश स्कूलच्या कल्याण शाखेत 6वीचे शिक्षण आणि नंतर मध्य प्रदेशातील देवास, कलकत्ता आणि बारामती अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची भ्रमंती झाली. अगदी. पण या सगळ्या प्रवासात त्यांच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी देणारी दुर्दैवी घटना घडली. ती म्हणजे 1902 सालची प्लेगची साथ. या घटनेने त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम केला? 1902 सालची ती घटना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का होता. त्यावेळी केशवराव अवघे 17 वर्षांचे होते. प्लेगच्या त्या भयंकर साथीत त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले. अरे बापरे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एका 17 वर्षांच्या कोवळ्या तरुणाच्या खांद्यावर अचानक संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडते. येथूनच त्यांच्या खऱ्या जीवनाचे आणि कठोर संघर्षाचे धडे सुरू होतात. कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी आणि 2 वेळेच्या अन्नाची सोय करण्यासाठी त्यांनी मिळेल ते काम केले. होय. परिस्थिती माणसाला काय काय करायला लावते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. होय. आजच्या काळात ज्याला आपण सर्व्हायव्हल मोड म्हणतो तसे ते खऱ्या अर्थाने जगले. त्यांनी दुकानांचे साइन बोर्ड रंगवण्याचे काम केले, रबरी स्टॅम्प्स तयार केले, पेंटिंग केली. इतकेच नाही तर रस्त्यावर फिरून ग्रामोफोन विकण्याचे आणि जाहिराती रंगवण्याचे कामही त्यांनी केले. म्हणजे अगदी तळागाळातली कामं केली. हो.
आणि पुढे काही काळ लोटल्यावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात म्हणजेच PWD मध्ये नोकरी पकडली. तिथे त्यांनी तब्बल 10 वर्ष काम केले आणि आपल्या कर्तृत्वावर ते हेड क्लार्क या पदापर्यंत पोहोचले. रस्त्यावर ग्रामोफोन विकणारा एक तरुण हेड क्लार्क होतो आणि पुढे जाऊन संपूर्ण महाराष्ट्राचा प्रबोधनकार होतो. हा प्रवासच थक्क करणार आहे. त्यांच्या लेखणीत जी प्रखर धार होती ती या अनुभवाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेली होती. म्हणूनच त्यांचे विचार थेट लोकांच्या हृदयाला भिडायचे. आणि याच अनुभवांनी त्यांना पत्रकारितेकडे वळवले. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात नेमकी कशी झाली? अगदी सुरुवातीला त्यांनी कुठे काम केले होते? 1908 मध्ये त्यांचा वृत्तपत्र क्षेत्राशी पहिल्यांदा अधिकृत संबंध आला. तत्वविवेचक नावाच्या एका छापखान्यात त्यांनी असिस्टंट शास्त्री म्हणून काम सुरू केले. असिस्टंट शास्त्री? हो, आजच्या भाषेत सांगायचे तर ते मुद्रित शोधक म्हणजे प्रूफ रीडर म्हणून काम करत होते. तिथे हेड शास्त्री असणाऱ्या लक्ष्मण नारायण जोशी यांच्याकडून त्यांनी लेखनाचे पहिले धडे गिरवले. अच्छा. पण इथे खूप रंजक गोष्ट अशी आहे की छापखान्यात अधिकृत काम करण्यापूर्वीच अगदी शाळेत असताना त्यांनी पत्रकारितेचा एक छोटा प्रयोग करून पाहिला होता. शाळेत असताना? म्हणजे अगदी लहान वयातच त्यांनी काहीतरी सुरू केले होते? होय, शाळेत असताना त्यांनी विद्यार्थी नावाचे एक मासिक काढायचा प्रयत्न केला होता. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते मासिक छापण्यासाठी त्यांनी स्वतःच्या हाताने एक छोटेखानी छपाई यंत्रही बनवले होते. काय सांगता? स्वतःचे छपाई यंत्र? हो, जरी तो प्रयोग व्यावसायिकदृष्ट्या अयशस्वी झाला असला तरी त्यांच्यातील सर्जनशीलता, तंत्रज्ञानाची आवड आणि काहीतरी नवीन करण्याची जिद्द यातून स्पष्टपणे दिसून येते. ते कधीही स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नव्हते. या छोट्या प्रयोगातूनच त्यांच्यातील भविष्यातील मोठ्या पत्रकाराची चुणूक दिसत होती. तत्वविवेचकामधील कामानंतर त्यांच्या पत्रकारितेने कोणता वळण घेतले? तत्वविवेचकामधील कामानंतर त्यांनी इंदुप्रकाश आणि जगत समाचार यांसारख्या पत्रांमध्ये लेख लिहायला सुरुवात केली. त्यांच्या लेखणीची ताकद लोकांना समजू लागली होती. पुढे जळगावला गेल्यावर त्यांची भेट काव्यरत्नावलीकार नारायण फडणीस यांच्याशी झाली. या भेटीने त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली. नारायण फडणीस यांच्या प्रेरणेतून केशवरावांनी जळगावमध्ये सारथी नावाचे एक मासिक सुरू केले. पण तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या धोरणांमुळे आणि या मासिकातून होणाऱ्या स्वदेशीच्या प्रखर प्रचारामुळे सरकारने ते मासिक अवघ्या 1 वर्षातच बंद पाडले. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. सारथी बंद पडले तरी केशवराव थांबले नाहीत. त्यांनी पत्रकारितेत येण्याचे सगळे श्रेय नारायण फडणीसांना दिले आणि नव्या जोमाने एका नव्या पर्वाची सुरुवात केली. हे नवीन पर्व म्हणजेच प्रबोधन मासिक, बरोबर? अगदी तंतोतंत. 16 ऑक्टोबर 1921 रोजी त्यांनी दादर येथे स्वाध्याय आश्रमाच्या वतीने एक नवीन पत्र सुरू केले. सुरुवातीला पाक्षिक आणि नंतर मासिक झालेले हे पत्र म्हणजेच प्रबोधन. 1921 ते 1930 अशी सलग 9 वर्षे हे मासिक चालले. हे प्रबोधन मासिक इतके गाजले आणि त्याचा प्रभाव इतका खोलवर पडला की केशव सीताराम ठाकरे हे नाव मागे पडले आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांना कायमचे प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखू लागला. स्वतःची ओळख स्वतःच्याच कामावर निर्माण करण्याचं हे एक अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे. पण मला एक सांगा, प्रबोधन हे फक्त एक मासिक होते की त्यामागे काही मोठी चळवळ उभी करण्याची त्यांची योजना होती? कारण त्या काळात अनेक मासिके येत होती आणि बंद पडत होती. जर आपण याला व्यापक ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले तर प्रबोधन हे केवळ एक मासिक अजिबात नव्हते. ते तत्कालीन ब्राह्मणेतर चळवळ आणि बहुजनांच्या जागृतीचे एक अत्यंत प्रभावी आणि धारदार हत्यार होते. अच्छा. त्या काळात समाजात विशिष्ट जातींची जी मक्तेदारी होती आणि हिंदू धर्मावर जो पगडा होता, त्या मक्तेदारीतून समाजाला बाहेर काढण्याची त्यांनी एक प्रकारची शपथच घेतली होती. त्यांच्या लिखाणातील रोखठोकपणा दाखवणारे अनेक लेख आजही अभ्यासाचा विषय आहेत. या रोखठोकपणाचे एखादं विशिष्ट उदाहरण देता येईल का, ज्यावरून त्यांच्या आक्रमक शैलीची कल्पना येईल? नक्कीच. 1 नोव्हेंबर 1921च्या प्रबोधनच्या दुसऱ्या अंकात त्यांनी अंबाबाईचा नाईटा नावाचा एक लेख लिहिला होता. अंबाबाईचा नाईटा? हो. त्यामागील संदर्भ असा होता की कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात 2-3 मराठा मुलांनी गाभाऱ्यात जाऊन भिक्षुकांशिवाय स्वतःच्या हाताने पूजा केली होती. त्या काळात ही अत्यंत क्रांतिकारी आणि प्रस्थापितांना धक्का देणारी घटना होती. यावरून मोठा गदारोळ माजला होता. साहजिकच आहे. प्रबोधनकरांनी केवळ बातमी न देता या लेखातून त्या मुलांच्या कृतीचे उघडपणे आणि अतिशय आक्रमक भाषेत समर्थन केले.
प्रस्थापितांना सडेतोड उत्तर देऊन त्यांनी हे स्पष्ट केले की भक्तीवर कोणाचीही मक्तेदारी असू शकत नाही. केवळ विचार मांडून ते थांबले नाही, तर त्यांनी प्रवाहाच्या विरोधात जाणाऱ्यांना थेट बळ दिले. हो, आणि त्यांच्या या लेखणीत केवळ संताप नव्हता, तर प्रचंड संवेदनशीलताही होती. 16 मे 1922 रोजी जेव्हा राजर्षी शाहू महाराजांचे निधन झाले, तेव्हा त्यांनी लिहिलेला दीनदलितांचा सर्चलाईट विझला हा लेख अत्यंत हृदयस्पर्शी होता. तो लेख त्यांच्या सामाजिक बांधिलकीची आणि तळागाळातील लोकांविषयी असलेल्या आत्मीयतेची मोठी साक्ष देणारा आहे. त्यांच्यावर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख या 3 दिग्गजांचा प्रचंड प्रभाव असल्याचं दिसून येते. फुले हे त्यांचे सर्वोच्च आदर्श होते, तर लोकहितवादींना ते आपले गुरु मानत असत. पण प्रबोधनकार हे फक्त लेखणीपुरते मर्यादित नव्हते. नाही, मुळीच नाही. त्यांनी प्रत्यक्ष कृती म्हणजे ज्याला आपण डायरेक्ट ॲक्शन म्हणतो त्यावर खूप मोठा भर दिला होता. त्यांच्या या प्रत्यक्ष सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली? 1920 मध्ये त्यांनी दादरला स्वाध्याय आश्रम स्थापन केला. इथून त्यांचा प्रत्यक्ष कार्याला वेग आला. स्त्रियांचे सक्षमीकरण, शोषितांचा उद्धार, विधवा विवाहाचा पुरस्कार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात खोलवर रुजलेली हुंडा पद्धत आणि देवदासी प्रथा नष्ट करणे ही या आश्रमाची मुख्य उद्दिष्टे होती. ते केवळ व्याख्याने देऊन थांबणारे नेते नव्हते, ते रस्त्यावर उतरून लढा देणारे कार्यकर्ते होते. त्यांनी रस्त्यावर उतरून जो लढा दिला त्यात हुंडा विध्वंसक स्वयंसेवक सेना या नावाच्या एका अनोख्या संघटनेचा उल्लेख वारंवार येतो. ही संकल्पना खरोखरच अचंबित करणारी आहे. होय, आणि या सेनेची काम करण्याची पद्धत तर तत्कालीन समाजाला हादरून सोडणारी होती. त्यांनी कार्यकर्त्यांसाठी एक खास ड्रेस कोड तयार केला होता. या स्वयंसेवकांच्या कपड्यांवर बदामाच्या आकाराची काळ्या रंगाची एक पट्टी लावलेली असे. हा एक प्रकारचा इशारा होता. थांबा, म्हणजे या स्वयंसेवकांची हुंडा मागणारी किंवा घेणारी लोक पकडण्याची पद्धत नेमकी काय होती? ऐकणाऱ्यांनाही असे नक्कीच नवल वाटेल की त्या काळात असंही काही होऊ शकतं. ती पद्धत अत्यंत आक्रमक आणि थेट होती. जर एखाद्या वरपित्याने म्हणजेच नवरदेवाच्या वडिलांनी मुलीकडच्यांकडून हुंडा मागितला किंवा घेतला असल्याची माहिती या सेनेला मिळाली, तर ते एक अतिशय धक्कादायक पाऊल उचलत. ते एका गाढवाला सजवायचे. काय? एका गाढवाला? होय, चक्क एक गाढव. आणि ते सजवलेलं गाढव हे त्या हुंडा घेणाऱ्या लोभी वरपित्याचं प्रतीक मानून थेट रस्त्यावर आणि चक्क लग्न मंडपात फिरवायचे. बापरे, विचार करा, भर लग्न मंडपात जिथे प्रतिष्ठेचा मोठा बडेजाव असतो तिथे एक सजवलेलं गाढव येते. हा किती मोठा आणि थेट प्रहार होता. अगदी. ही सामाजिक जाणीवेतून दिलेली एक प्रकारची शॉक ट्रीटमेंट होती. समाजात ज्या गोष्टीला प्रतिष्ठा मानली जाते तिलाच त्यांनी उपहासाचा विषय बनवला. हुंड्यासारख्या अमानुष प्रथेला बळी पडणाऱ्या समाजाला जागे करण्यासाठी त्यांनी हा अत्यंत जहाल पण प्रभावी मार्ग निवडला. अशा प्रकारच्या डायरेक्ट ॲक्शनमुळे नक्कीच समाजात एक वचक निर्माण झाला असेल. हुंडा प्रथेव्यतिरिक्त त्यांनी आणखी कोणत्या ज्वलंत प्रश्नांवर काम केले? त्यांचं लक्ष समाजातील प्रत्येक अनिष्ट प्रथेवर होते. शिमग्यासारख्या म्हणजे होळीच्या सणात रस्त्यावर चालणारे बीभत्स आणि अश्लील प्रकार रोखण्यासाठी यांनी होळी संमेलन ही अत्यंत विधायक संकल्पना सुरू केली. अच्छा. विधायक कामातही ते तितकेच पुढे होते. सातारा येथील हरिजन वसतिगृहासाठी त्यांनी महात्मा गांधीजींच्या हरिजन फंडातून मोठी आर्थिक मदत मिळवून दिली होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत मिळून त्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. म्हणजे शिक्षणाच्या प्रसारातही त्यांचा वाटा होता. हो, आणि एक विशेष गोष्ट अशी की भाऊराव पाटील हे स्वतः प्रबोधनकारांना आपले मार्गदर्शक आणि पित्यासमान मानत असत. रयत शिक्षण संस्थेसाठी प्रबोधनकारांनी दिलेले हे योगदान अतिशय मोलाचे आहे. सामाजिक सुधारणांसोबतच त्यांनी आपली संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठीही प्रयत्न केले. 1927 मध्ये त्यांनी एक खूप वेगळा उपक्रम राबवला. त्यांना असे वाटायचे की महाराष्ट्राची जी मूळ उत्सव परंपरा आहे ती हळूहळू लोप पावत चालली आहे. म्हणून त्यांनी खास महाराष्ट्रीयन पद्धतीने नवरात्र उत्सव पुन्हा सुरू केला आणि तो समाजात रुजवला. हो. दादरमध्ये दादर स्टुडंट युनियनची स्थापना केली. इतकेच नव्हे तर स्वदेशी वस्तू प्रचारणी सभेत ते एक उत्कृष्ट वक्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात गाजले. त्यांचे सामाजिक काम तर अफाट होतेच, पण त्यांनी राजकारणात आणि विशेषतः महाराष्ट्राच्या चळवळीतही अशीच धडक मारली होती का? नक्कीच. ऐतिहासिक नोंदींनुसार प्रबोधनकार हे आपल्या आजूबाजूच्या सामाजिक आणि राजकीय बदलांबाबत अत्यंत जागरूक होते. ते संयुक्त महाराष्ट्र समितीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.
मुंबई आणि बेळगाव हे महाराष्ट्रातच असावे यासाठी त्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावून प्रचार केला. आणि एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे 1922 मध्येच त्यांनी मुंबईत परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येमुळे मराठी माणसाची होणारी गैरसोय आणि रोजगाराचा प्रश्न ओळखून सर्वप्रथम या प्रश्नाला वाचा फोडली होती. ते केवळ भूतकाळावर बोलत नसत तर वर्तमानातील समस्यांवरही ते अत्यंत थेट भाष्य करत. त्यांच्या याच स्पष्टवक्तेपणाची आणि निस्पृहपणाची नोंद खुद्द राजर्षी शाहू महाराजांनीही घेतली होती. शाहू महाराजांसारख्या मोठ्या सुधारकांनी त्यांच्याबद्दल काय मत व्यक्त केले होते? शाहू महाराज स्वतः एक द्रष्टे समाजसुधारक होते आणि प्रबोधनकारांच्या निर्भय कार्याचे ते मोठे चाहते झाले होते. शाहू महाराजांनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गार त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अचूक वर्णन करतात. महाराज म्हणाले होते, ज्याला लाच देऊन वश करता येत नाही किंवा विकत घेता येत नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. क्या बात आहे. हे वाक्य खूप काही सांगून जाते. हो, शाहू महाराजांनी त्यांच्या याच निर्भय बाण्यावर खुश होऊन त्यांना कोदंड ही उपाधी दिली होती. कोदंड म्हणजेच प्रभू श्रीरामाचे धनुष्य, जे अत्यंत अचूक आणि भेदक असते. आणि या उपाधीला साजेसे असे त्यांच्या भेदक विचारांचे दर्शन त्यांच्या साहित्य संपदेतही पाहायला मिळते. त्यांच्या पुस्तकांची नुसती नावे जरी वाचली तरी त्यांच्या विचारांची धग जाणवते. होय, प्रबोधनकारांनी अफाट आणि विपुल लेखन केले आहे. त्यांचे साहित्य केवळ माहिती देणारे नाही तर विचार करायला भाग पाडणारे आहे. त्यांनी माझी जीवनगाथा आणि जुन्या आठवणी यासारखे आत्मचरित्रात्मक ग्रंथ लिहिले, ज्यातून त्या काळाचा इतिहास समजतो. आणि त्यांनी चरित्रही लिहिली ना? हो, पंडिता रमाबाई आणि संत गाडगेबाबा यांची अतिशय अभ्यासपूर्ण चरित्र त्यांनी लिहिली. त्यांच्या नाटकांबद्दल आणि विशेषतः ऐतिहासिक ग्रंथांबद्दल काय सांगता येईल? कारण त्यांची नावे खूपच वेगळी आणि प्रक्षोभक वाटतात. त्यांची नाटकं आणि इतिहास संशोधन हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. खरा ब्राह्मण आणि टाकलेलं पोर ही त्यांची नाटकं रंगभूमीवर खूप गाजली. खरा ब्राह्मणमधून त्यांनी जातीव्यवस्थेवर थेट प्रहार केला होता. इतिहास आणि धर्मावर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, जसे की कोदंडाचा टणकळार, दगलबाज शिवाजी, देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे आणि भिक्षुकशाहीचे बंड. या पुस्तकांच्या नावांवरूनच आपल्याला त्यांच्या विचारांची दिशा समजते. अगदी. दगलबाज शिवाजी यातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणीवपूर्वक पसरवल्या गेलेल्या चुकीच्या ऐतिहासिक खोट्या कथांना आणि अपप्रचाराला सडेतोड उत्तर दिले होते. खऱ्या इतिहासाचे संशोधन करून तो लोकांसमोर मांडण्याचं मोठं धाडस त्यांनी केले. आणि देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकाचा रोख नेमका कशावर होता? या ग्रंथातून त्यांनी धर्माच्या नावाखाली चाललेल्या थोथांडावर, अंधश्रद्धांवर आणि भिक्षुकांच्या कर्मकांडावर कडाडून टीका केली होती. देवळे ही शोषणाची केंद्रे न बनता ती खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देणारी असावीत असा त्यांचा आग्रह होता. बरोबर आहे. त्यांचा दृष्टिकोन नेहमीच समाजातील तळागाळातील माणसाचे आर्थिक आणि मानसिक शोषण कसे थांबवेल याकडे असायचा. या व्यतिरिक्त सामाजिक प्रश्नांवर त्यांनी उठ मराठा उठ, वृत्तशास्त्र अशी पुस्तके लिहिली. आणि विशेष म्हणजे त्यांनी पावनखिंडीचा पोवाडा हा एकमेव पण अंगावर काटा आणणारा ऐतिहासिक पोवाडाही रचला आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपूर्ण जीवनाचा पट पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ते केवळ बंद खोलीत बसून विचार करणारे किंवा नुसते लेख लिहून समाधान मांडणारे विचारवंत नव्हते. हो, ते कृतिशील होते. अगदी. ते कृतिशील आणि थेट रस्त्यावर उतरून लढणारे क्रांतिकारक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा आणि जातीयवादाविरुद्ध लढण्यात वेचले. आजच्या काळात जेव्हा माहितीचा महापूर आला आहे, प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे, तेव्हा प्रबोधनकारांसारखा तर्कशुद्ध विचार, आपल्या ध्येयावर असलेली अढळ निष्ठा आणि समाजात बदल घडवण्यासाठी आवश्यक असलेली थेट कृती म्हणजेच डायरेक्ट ॲक्शन ही सर्वांसाठीच एक मोठी शिकवण आहे. केवळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला किती महत्त्व असते हे प्रबोधनकारांच्या आयुष्याकडे बघून नक्कीच समजते. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. या महत्त्वपूर्ण माहितीच्या वेधात आणि सखोल विश्लेषणात सामील झाल्याबद्दल मनःपूर्वक आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक, माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह. तोपर्यंत नवनवीन गोष्टी जाणून घेत रहा आणि विचार करत रहा.